महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती, जागृती फाउंडेशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फणसवाडी येथे विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, खाऊ वाटप करण्यात आलं। यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सचिव शंकर वायदंडे, जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे, सरचिटणीस कुंवर पाटील, शाळेच्या शिक्षिका कविता सरगर, नेहा मॅडम, पर्वचे संपादक सनीत पलोते, यूथ महाराष्ट्राच्या संपादिका दीपाली पारसकर, सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील, विष्णू भोईर, मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। जागृती फाउंडेशन, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती, श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या विद्यमाने सामाजिक शैक्षणिक उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात। शाळा सुरू झाली की गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते। या वर्षी देखील आदिवासी फणसवाडी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत मोफत साहित्य वाटप केले असल्याचे पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी सांगितले। जागृती फाउंडेशन आणि झुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण फणसवाडी रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्या आणि दप्तर वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे, आमचे जागृती फाउंडेशनचे विभागीय सरचिटणीस कुंवर पाटील काका, आमचे विष्णू भोईर साहेब, रवी पाटील, आमच्या पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सरचिटणीस शंकर वायदंडे, आमच्या सदस्य दीपाली पारसकर मॅडम, आमचे ज्येष्ठ सदस्य सनीत पलोते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सह शिक्षिका यांचे मी आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी हा वाटपाचा कार्यक्रम करून दिला आणि ह्या आदिवासी मुलांना आम्हाला एक मदतीचा हात आमच्यापर्यंत देता येईल हा आम्ही प्रयत्न करत असतो। यावर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करताना आम्ही पहिली शाळा आपली निवडली। याच्यानंतरच्या शाळा आम्ही टप्प्याटप्प्याने करणार। तालुक्यामध्ये ज्या अशा दुर्गम आणि गरीब मुलं असतील अशा ठिकाणी हे उपक्रम राबवण्यात सातत्याने कार्यक्रम पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती, जागृती फाउंडेशन आणि झुलेलाल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करत असतो। पुन्हा एकदा मी या सर्व शिक्षक वृंदांचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण शाळेत जागृती फाउंडेशन आणि पत्रकार संघर्ष समितीचे जे कोणी सदस्य संघटनेचे आलेले आहेत त्यांचे सर्वांचे राजीव शाळा फणसवाडीतर्फे हार्दिक स्वागत। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्हाला शैक्षणिक मदत आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही आलेला आहात त्यासाठी शाळेच्या वतीने खूप आभार आणि आम्हाला खूप आनंद होतो की आमच्या मुलांना आणि आमची शाळा सर्वप्रथम तुम्ही पहिल्यांदा निवडली, सर्वप्रथम आमची शाळेची निवड केली त्याबद्दल खूप धन्यवाद की समाजाचं ऋण आपण कुठेतरी फेडलं जात आहे आणि आमच्या मुलांना याची नक्कीच मदत होणार आहे आणि आम्ही पण त्यांच्याकडून तेवढ्याच पद्धतीने त्यांच्याकडून शैक्षणिक काम करून घेणार आहोत। त्यासाठी आमच्या राजीव शाळा फणसवाडीतर्फे खूप आभार। नमस्कार। आज पनवेल पत्रकार संघर्ष समिती आणि जागृती फाउंडेशन यांच्या विद्यमाने आमच्या राजीव शाळा फणसवाडी येथे जो वह्या वाटप आणि दप्तरांचं वाटप तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सर्व या सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आमच्या या शाळेचा पहिल्यांदा विचार करून आणि त्यांना चांगलं त्यांच्या शैक्षणिक कामासाठी त्यांची मदत केलेली आहे। खूप त्यांचे आभार आणि असेच आमच्या मुलांबाबत तुमची जी मदत होत आहे ती होत राहो आणि आम्ही सुद्धा तुम्हाला आश्वासन देतो की यापुढे आमच्या मुलांना मदत अनेक ठिकाणी मिळते तशीच मिळत राहील आणि मुलं आमची खरोखरच तुमचे धन्यवाद मानतात।